परिषद शाळांना जाचक ठरणारा जी.आर. रद्द करा. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची विधानसभेत मागणी. राज्य शासनाने 15 मार्च 2024 रोजी शालेय शिक्षणासंबंधी काढलेला संच मान्यतेचा शासन निर्णय हा जिल्हा परिषद शाळांचा घात करून ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणणार आहे. त्यामुळे सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट करत हा जी.आर. तात्काळ रद्द करावा अशी मागणी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सभागृहात केली. सरकारने काढलेला हा जी.आर. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 ला छेद देणारा आहे. जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या बालकांना दर्जेदार शिक्षण घेण्याचा हक्क असून ते शिक्षण देण्यासाठी प्रत्येक वर्गाला एक शिक्षक व 6वी ते 8वी वर्गासाठी भाषा, विज्ञान व सामाजिक शास्त्र विषयासाठी प्रत्येकी एक पदवीधर शिक्षक RT 2009 कायद्याप्रमाणे नेमणं गरजेचं आहे. परंतु नवीन शासन निर्णयांमध्ये यात बदल करण्यात आले असून शिक्षक नेमणुकीसाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत. या नव्या कायद्यानुसार इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत 20 पट संख्या असेल तर त्या ठिकाणी 4 वर्गासाठी एक शिक्षकाची नेमणूक होणार आहे. 6वी ते 8वी पर्यंत 20 विद्यार्थी असतील तर तिन्ही वर्गांसाठी एकाच शिक्षकाची नियुक्ती होणार आहे. थोडक्यात एकाच शिक्षकाला तिन्ही वर्गाचे भाषा, विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र, कला, कार्यानुभव असे सर्व मिळून 27 विषय शिकवावे लागणार आहेत. ज्यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त ताण पडून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता कमी होईल असंही आमदार निलंगेकर म्हणाले. जुन्या संच मान्यतेमध्ये 1 ते 5 वर्गासाठी 61 पट झाल्यानंतर 3 शिक्षकांची नेमणूक होते. या संच मान्यतेत 76 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षकांचे पद मंजूर झालेले आहे. मुख्याध्यापकाचं पद निर्माण होण्यासाठी 150 विद्यार्थ्यांची अट देण्यात आली आहे, जी जाचक असून 100 विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापकाचं पद निर्माण करण्यात यावे अशी मागणी समाजातून होतीये. या नव्या शासन निर्णयामुळे लातूर जिल्ह्यातच जवळपास 122 जिल्हा परिषद शाळांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे आपल्या भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्याला आकार देण्यासाठी हा जी.आर. तात्काळ रद्द करावा अशी मागणी आमदार निलंगेकरांनी सरकारकडे केली आहे. लातूर जिल्हा हा शैक्षणिक राजधानी आहे आणि जिल्ह्यातील जिल्हा परिषदचे शिक्षक यांनी आंदोलन करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे की शिक्षक व्यतिरिक्त त्यांना जे कामं दिले जातात हे कामं कमी करण्यात यावे. माझी सरकारला विनंती आहे की विद्यार्थ्यांच्या हितामध्ये सरकारने याच्याकडे लक्ष घालावे आणि शिक्षकांना शिक्षक व्यतिरिक्त जे कामं दिले असतील ते कामं त्या ठिकाणी रद्द करावे ही विनंती आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.